पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। महाराज म्हणतात, सज्जनाचं नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवंत होता। मग हा सज्जन म्हणजे नेमकं कोण? तर सज्जन म्हणजे संत। सज्जन म्हणजे संत। तुम्ही सज्जन हा शब्द फोडा। सज्जन या शब्दाचा विग्रह होतो सत अधिक जन। सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस। सत अधिक जन बरोबर सज्जन। सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस। अर्थात सज्जन म्हणजे सत्यानं वागणारा माणूस। सज्जन म्हणजे सत्यानं वागणारा माणूस आणि पूर्णतः सत्यानं वागणारा एकमेव संत असतो। संत आणि भगवंत हे सत्य असतात आणि सत्याने वागणार असतात। आणि म्हणून भगवंताला, विठ्ठलाला म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। भगवंत सत्य, संतही सत्य, कारण संत आणि भगवंत एकच असतात। देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा। संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म। नाथ महाराज। आणि म्हणून देव आणि संत सत्य असतात। भगवंताला म्हणतात सद चिद आनंद। भगवंत सत्य, संत सत्य। आणि म्हणून जो सत्यानं वागतो तो सज्जन असतो। परंतु इथं तुकोबारायांनी अनेक वचनी शब्द टाकलाय। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जनांची नावे हे अनेक वचने आले। संत अनेक असतात, भगवंत एकच असतो। आणि म्हणून अनेक वचनी शब्द आलाय तो संतासाठीच आलाय। कारण भगवंत एक असतो, संत अनेक असतात, म्हणून सज्जनांची नावे म्हणजे संत। संत आणि भगवंत सज्जन आहेत, पण सज्जनांची नावे हा अनेक वचनी शब्द आल्यामुळं इथं प्रामुख्यानं सज्जनांची नावे अर्थात सज्जन शब्द संत सुचवतो। आणि म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे,
तुकोबाराय म्हणतात, सज्जनांची नावं घेतली, सज्जनांच्या नावाचा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. तर हा सज्जन म्हणजे संत. सज्जन म्हणजे संत. मग संत कुणाला म्हणायचं? आजकाल आम्ही 4 कीर्तनं आणि 4 प्रवचनं केली की स्वतःला संत म्हणून घेतो. जगही त्याला संत म्हणतं. मग खरा संत कोण? तर निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे आणि मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, असा महात्मा संत असतो. अर्थात जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, ऐसा बोधची केवळू होणे असे निष्कळू, त्याही वरी भजन शिडू माझ्या ठाई. अर्थात मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो. जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. ज्ञान गिळूनी गावा गोविंद. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून संताची व्याख्या सोप्यात सोपी करायची असेल तर जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि अशा संतांना सज्जन म्हणतात. सज्जन शब्दाचा अर्थ साधारणपणे आम्ही असा घेतो दैनंदिन जीवनात की चांगला माणूस, भला माणूस, अशांना आपण सज्जन म्हणतो की तो चांगला आहे बाबा, तो सज्जन आहे, तो भला माणूस आहे. चांगला भला अशा माणसाला आपण सज्जन म्हणतो. ठीक आहे, साधारण दृष्टीने सज्जन म्हणजे चांगला, भला, सद्गुणी यांना आपण सज्जन म्हणतो. पण सज्जन शब्दाचा खरा खरा अर्थ होतो सत्यानं वागणारा मनुष्य. कारण सत अधिक जन, सत अधिक जन बरोबर सज्जन. सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस. जो पूर्णतः सत्यानं वागतो तो सज्जन, आणि पूर्णतः सत्यानं वागणारा संत असतो. संतांच्या जीवनात एकही दुर्गुण सापडत नाही. संतांच्या जीवनात सद्गुण ठासून भरलेले असतात. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की ते दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या ठिकाणी एकही दुर्गुण सापडत नाही, सद्गुणच ठासून भरलेले असतात, तिथं चैतन्याचा वास झालेला असतो. आणि असा पुरुष संत असतो. ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. तात्पर्य, ज्याच्या जीवनात सद्गुण नांदतात, जो सत्यानं वागतो, असा व्यक्ती संत असतो. आणि अशा संतांना सज्जन म्हणतात. आणि अशा सज्जनाची अर्थात संतांची नावं घेतली तर तुम्ही पुण्यवंत होता. तात्पर्य, पहिल्या चरणाचा सरळ अर्थ होतो की संतांचा नामजप केला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, असा संतांचा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तात्पर्य, संतांच्या नावाचा जप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. पुण्य अनेक गोष्टींनी मिळतं.
पुण्याची व्याख्या करताना ज्ञानोबाराय लिहित आहेत, मनोनी या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे मने श्रोत समूह. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य असतं. मनोनी या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे मने श्रोत समूह. सत्वगुणातून, सत्कर्मातून, चांगल्या कर्मातून जे निर्माण होतं ते पुण्य असतं. तुकोबाराही पुण्याची व्याख्या करतायत. महाराज लिहित आहेत की पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जे जन्माला येतं ते पुण्य, सत्कर्मातून जे जन्माला येतं ते पुण्य. या दोन गोष्टीमुळे पुण्य जन्माला येतं. शिवाय संतांच्या आणि भगवंताच्या नामातूनही पुण्य जन्माला येतं. आणि आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबाराय हेच सांगतायत की सज्जन म्हणजे संत, आणि संतांच्या नामजपातून पुण्य जन्माला येतं आणि तुम्ही पुण्यवंत होता. भगवंताच्या नामजपानंही पुण्य जन्माला येतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. परोपकारातून पुण्य जन्माला येतं. सत्कर्मातून अर्थात सद्गुणातून पुण्य जन्माला येतं. भगवंताच्या नामजपानं पुण्य जन्माला येतं. संतांच्या नामजपानं पुण्य जन्माला येतं. या सगळ्या गोष्टीतून पुण्य जन्माला येतं. पण आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबारायांनी एक वजनदार शब्द टाकलाय. नुसता पुण्य शब्द वापरला नाही, तर पुण्यवंत म्हटलंय. आणि सज्जनाच्या, संतांच्या नामजपानं तुम्ही फक्त पुण्यवान नाही तर पुण्यवंत बनता. पुण्यवंत. पुण्यवानापेक्षा पुण्यवंत शब्द वजनदार आहे, मोठा आहे, भारी आहे. पुण्यवंत, धनवंत, गुणवंत, बुद्धिवंत, विद्यावंत, जलवंत. पुण्यवान आणि पुण्यवंत जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत, 19-20 म्हटल्यासारखं. पण पुण्यवानापेक्षा पुण्यवंत हा जरा मोठा पुण्यवान असतो. पुण्यवंतापेक्षा पुण्यवानापेक्षा पुण्यवंतापाशी पुण्याचा साठा विशेषत्वानं भरलेला असतो. पुण्यवानापेक्षा पुण्यवंतापाशी पुण्याचा साठा विशेषत्वानं भरलेला असतो. म्हणून पुण्यवंत हा पुण्यवानाच्याही पुढचा आहे. आणि तुकोबाराय इथं विशेषत्वानं शब्दप्रयोग करतायत की पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. समुद्र आहे, समुद्रात पाणी असतं. समुद्राला जलाशय म्हणतात, पण तो खऱ्या अर्थानं समुद्र जलवंत आहे. जलाशयापेक्षा जलवंत, म्हणजे ज्यातल्या पाण्याची सीमा तुम्हाला सांगताच येत नाही, एवढं आघात पाणी आहे समुद्रात. ते लिटरमध्ये, अशा बॅरलमध्ये, टिपाडामध्ये, टँकरमध्ये मोजता येत नाही. ज्याचं मोजमापच करता येत नाही किती पाणी असेल. अगाध साठा आहे. ते जलवंत आहे, समुद्र जलवंत आहे. तसं पुण्याचं मोजमाप करता येत नाही. अगाध पुण्य, तो पुण्यवंत असतो. समुद्राची खोली किलोमीटरमध्ये, आणि ती परिपूर्णपणे आजपर्यंत कुणाला सांगता आली नाही. ठिकठिकाणी या किलोमीटरचे आकडे वेगळे असतात. कुठं एवढा किलोमीटर तर कुठं तेवढा किलोमीटर तर कुठं तेवढा किलोमीटर.
कुठं 100 तर कुठं 200 तर कुठं 300 तर कुठं 400 असे समुद्राच्या खोलीचे वेगवेगळे आकडे आहेत आणि ते किलोमीटरमध्ये आहेत. किलोमीटरमध्ये एवढा अगाध अगाध साठा आहे पाण्याचा. म्हणून समुद्र हा जलवंत आहे. तसं ज्याच्यापाशी अगाध पुण्याचा साठा आहे तो पुण्यवंत असतो. आणि असं पुण्यवंत तुम्ही सज्जनांची अर्थात संतांची नावं घेतल्यानं बनता. असं पुण्यवंत तुम्ही कशाने बनता? सज्जनाची अर्थात संतांची नावं घेतल्यानं. हनुमान महाराज म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मला असं वाटतं की ही पुण्यवंत हा शब्द संतांच्या नाम जपालाच लावलाय बहुतेक, असा माझा अंदाज आहे. इतरत्र फक्त पुण्य 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 शब्द आलाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. पण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. माझ्या दृष्टीनं तुकोबारांनी संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. संतांनी भगवंत एकच, पण संत हे भगवंताच्या कृपेने भगवंतापेक्षा मोठे असतात. आणि म्हणून तुकोबारांनी संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं पुण्य शब्द लावलाय, पण इथं पुण्यवंत शब्द लावलाय. भगवंताच्या नामाने पुण्य, संताच्या नामाने पुण्य, पण तिथं नुसता पुण्य शब्द, इथं पुण्यवंत शब्द आहे. तुकोबारांनी संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. संत भगवंताच्या कृपेने भगवंतापेक्षा मोठे असतात. आणि माझे संत माझ्यापेक्षा मोठे आहेत असं कोणी म्हटलं ते भगवंताला आवडतं. तैसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती परी माने स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळा आली. माझा अर्जुन माझ्यापेक्षा मोठा आहे, माझ्यापेक्षा बलवान आहे असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णाला आनंद व्हायचा. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता. कृपा भगवान कृष्णाचीच. भगवान कृष्णाच्या कृपेने अर्जुन भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. पण माझा अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे असं जर कानावर पडलं तर भगवान कृष्णाला आनंद व्हायचा. जसं माझा मुलगा माझ्यापेक्षा बलाढ्य आहे, बलवान आहे, काकणभर सरस आहे, बाप से बेटा सवाई. माझा मुलगा माझ्यापेक्षा बलवान आहे, कर्तृत्ववान आहे असा शब्द कानावर पडला की बापाला आनंद होतो. माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा आहे असा गुरुच्या कानावर शब्द पडला गुरुला आनंद होतो. तसं माझे संत माझ्यापेक्षा मोठे आहेत असं देवाच्या कानावर पडल्यावर देवालाही आनंद होतो. आणि म्हणून कदाचित त्यामुळेच तुकोबाराने असं विधान केलं असावं की हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिथं फक्त पुण्य शब्द टाकलाय, इथं पुण्यवंत टाकलाय. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संताच्या नामजपातून मिळणारं पुण्य हे पुण्यवंत आहे. देवाच्या ठिकाणी मिळणारं पुण्य आहे. देव आणि संत एकच असतात, एकच आहे. पण संतांचा महिमा वाढवण्यासाठी तुकोबारायांनी कदाचित असं विधान टाकलं असं मला वाटतंय. देव आणि संत एकच असतात, दोघांच्या नावाने आघात पुण्य मिळतं. पण संत हे देवाचे लाडके आहेत म्हणून थोडंसं संतांना पुढं ठेवलंय असं वाटतंय. तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतायत की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो होय निराळी टाकून या आशा. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवापेक्षा जास्त बलवान आहेत, अर्थात देवाच्या कृपेनेच, पण आम्ही देवापेक्षा जास्त बलवान आहोत. मग संत जर देवापेक्षा जास्त बलवान आहेत तर मग पुण्यही बलवानच असावं की हो. आणि म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिथं पुण्य आहे फक्त, इथं पुण्यवंत आहे. कदाचित संतांचा महिमा वाढवण्यासाठी तुकोबाराने असा शब्द प्रयोग केला असेल. आणि तसा संतांचा महिमा भगवंतापेक्षा मोठा आहेच हे भगवंतही कबूल करतात
आणि तुकोबाराय साक्ष देतात की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवापेक्षा बलवान आहोत पण देवाच्याच कृपेने. आणि म्हणून असा शब्द प्रयोग येतो की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनाची अर्थात ज्ञानोबराय तुकोबाराय अशा संतांची नावं घेतली, नामजप केला, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम असा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. किती पुण्यवंत की त्याची सीमाच नाही. समुद्रात किती लिटर पाणी सांगता येत नाही. ज्ञानदेव तुकाराम हा जप केला तर किती पुण्य मिळतं, किती पुण्यवंत होता सांगता येत नाही. अगाध पुण्य आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हा पुण्यवंत शब्द अगदी तुमच्या पुण्याचा परिलोट जे काउंट करता येत नाही, शब्दात सांगता येत नाही, मोजता येत नाही, इतकं अगाध पुण्य, त्या पुण्याला सीमाच नाही असं पुण्य म्हणजे पुण्यवंत व्हावे. आणि ते संतांच्या नावानं होतं. असं पुण्यवंत तुम्ही संतांच्या नामजपानं होता. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम असा निरंतर जप करा, तुम्ही पुण्यवंत होता. तुम्ही संतांच्या नामजपानं पुण्यवंत तर होता हो, पण संत एवढे उदार असतात की ज्यावेळेस तुम्ही संतांचा नामजप करता तेवढ्या काळाकरता संत त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. ज्ञानोबाला साक्ष देतात, माऊली लिहित आहेत, विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवाती. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम सहज म्हटले, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सहज म्हटले, फायदा काय? तरी दे आपली योग्यता. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता. तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम म्हटले तर ज्ञानदेव तुकाराम तेवढ्या काळा करतात, त्यांचं संतत्व तुम्हाला बहाल करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही विशेष आवडीने ज्ञानदेव तुकाराम असा सारखा जाप करतात त्यावेळेस ते तुम्हाला त्यांचं संतत्व कायमचंच बहाल करतात. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवाती. तुम्ही ज्ञानदेव तुकाराम असा नामजप केला तर ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला कायमचं बहाल करतात. हा संतांचा उदारपण आहे. संत उदार उदार, हा संतांचा उदारपण आहे. तुम्ही त्यांचा नामजप केला, तुम्ही पुण्यवंत तर होताच हो, पण ते डायरेक्ट त्यांचं संतपदच तुम्हाला देऊन टाकतात. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवाती. आणि म्हणून संत नामाचा जाप करायचा. संत नामाच्या जापाने संत आम्हाला संतपद बहाल करतात. संताच्या नाम जपाने आम्ही पुण्यवंत बनतो. आणि हे पुण्य हे एक चलन आहे. पैसा जसं दैनंदिन व्यवहारात एक चलन आहे, तुमच्याजवळ पैसा असला की संसारातली कुठलीही वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता. परमार्थातली नाही, पण संसारातली कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता पैशाच्या बळावर. तसं पुण्य हे एक चलन आहे. पुण्याच्या बळावर तुम्ही संसार आणि परमार्थ दोन्हीतील कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता. पुण्याच्या बळावर तुम्ही देव विकत घेऊ शकता, पुण्याच्या बळावर तुम्ही संसारातली प्रत्येक वस्तू विकत घेऊ शकता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या नामाचं चिंतन केलं की पुण्य, आणि या पुण्याने काही मिळतं, काही मिळतं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही विठ्ठलाच्या नामाचा जाप केला तर प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. तुम्ही आवडीने एकांतात विठ्ठल नामाचं चिंतन केलं तर दुर्मिळ अशा गोष्टी, अलभ्य अशा गोष्टी तुमच्या घरी सहज येतात. पण पुण्य हे चलन आहे. विठ्ठल नामानं, संत नामानं
जे पुण्य मिळतं त्या पुण्याने लौकिकातली प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळू शकता आणि परमार्थातली प्रत्येक गोष्ट अर्थात आत्मज्ञान, हरिपद, संतपद, सायुज्य मोक्ष या नाना प्रकारच्या सगळ्या परमार्थातल्या गोष्टी तुम्ही मिळू शकता. पण पुण्य हे चलन आहे. पुण्यानं काय काय होतं तुकोबाराय सांगतात. तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळतिळ पुण्य साचवा लागतं. काय फायदा होतो? तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. पहिला फायदा वाचेशी नाम तुझे आतुडे. दुसरा फायदा समागम घडे संतांचा. पुण्यपदरी असेल तर तोंडात देवाचं नाव येतं आणि तुम्ही निरंतर देवाचं नाव घेऊ लागले की पुढे तुम्हाला संतांची भेट होते, आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञानानं तुम्हाला मोक्ष मिळतो, भगवंताची भेट होते किंवा मुक्तीवर भजनयुक्त असे तुम्ही संत होता. हे पुण्याचे फायदे आहेत. म्हणजे पुण्य काय झालं? कॅश आहे, पुण्य चलन आहे. अलभ्य ती येती लाभ घरा, आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ती येती लाभ घरा. विठ्ठल नामाचं आवडीन चिंतन केलं तर अलभ्य अतिशय दुर्मिळ गोष्ट सहज तुमच्या घरात येते. विठ्ठल नामानं पुण्यानं दुर्मिळ गोष्टी मिळाल्या, म्हणजे संसारिक वस्तू मिळाल्या आणि पुण्यानं देवही मिळाला, संत मिळाले, देवही मिळाला. पण पुण्य हे चलन आहे, पुण्य हे कॅश आहे. पदरी पुण्य नसेल तर तुम्हाला काहीच मिळत नाही, तुम्ही अभागी असता. हो, नशीब जे फळफळतं, संसारातली भरभराट, नाना प्रकारची पदं ही पुण्यानंच मिळतात. आणि म्हणजे मोठी मोठी पदं मिळत आहेत, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, हे पुण्यानं मिळतं. अनेक लोक स्पर्धेत असतात, एखादाच विजयी होतो का? पदरी पुण्य असतं. गतजन्मात कधीतरी आघात पुण्य करून ठेवलं असतं दानधर्मातून, कुठल्या तरी स्वरूपातून, आणि ते पुण्य फळत असते. उगाच मनुष्य एवढ्या मोठ्या पदावर जात नाही. पुण्याचा जलाशय असतो, पुण्याचा साठा असतो. पण पुण्य कॅश आहे. पुण्य नसेल तुम्हाला काहीच मिळत नाही. हो, तुम्हाला भिकारीच व्हावं लागतं. नशीब फळफळतं ते पुण्याने, नशीब घडतंच पुण्याने. भाग्य ते येतं विलासू, सुख तेत उल्हासू, हे असो तेत प्रकाशू जेत सूर्य. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, सुख तेत उल्हास आहे आणि भाग्य तेत विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. भाग्य तेत विलासू, भाग्य असेल तर विलास आहे, श्रीमंती आहे. आणि भाग्य पुण्याने घडतं. पापाने तुम्ही अभागी असता, पुण्याने भाग्यवान असता. भाग्यानं सगळं मिळतं. मग भाग्य घडतं कशाने? तर पुण्याने. आणि मग पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हायचे ना, मग सज्जनाची अर्थात संतांची नावं घ्या, देवाचं नाव घ्या, सत्कर्म करा, परोपकार करा, तुम्ही पुण्यवंत व्हाल. पुण्यानं काय फायदा? जीवनातली प्रत्येक गोष्ट मिळते आणि पुढे देवही भेटतो, संतही भेटतात. आणि मग पुण्य हे कॅश आहे, पुण्य हे चलन आहे. पदरी पुण्य असेल तर तोंडात देवाचं नाव येतं. भांडवलं गाठी तरीच विश्वास. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धव भगवान कृष्णाला म्हणतो, देवा तुझी भक्ती एवढी सोपी तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत रे. कृष्ण म्हणतायत, देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. माझी भक्ती फक्त भाग्यवानाला घडते. भक्ती माझी सोपी आहे, पण ती फक्त भाग्यवानाला घडते, इतराला नाही. आणि भाग्य पुण्यानं घडतं. पण पुण्य असेल तर तुम्ही भाग्यवान असता. भाग्यवान असाल तर मुखात देवाचं नाव येतं, अन्यथा येत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की जन्म सहस्त्र ओळखी जे एक वेळ वाचेसी यावया. हजारो जन्म देवाची सेवा करायला लागते, तेव्हा देवाचं नाव तोंडात बसतं.
धनबळा तर एकदाच म्हणतात, एक वेळ वाचेशी यावया. एकदा तोंडात देवाचं नाव यावं निर्मळ प्रांजळ मनानं, देवाची अनेक जन्म सेवा करावी लागते. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे पाप आडवं येत असते. पाप तुम्हाला हरिनाम घेऊ देत नाही, देवाकडे जाऊ देत नाही, वाईट गोष्टीकडे घेऊन जातं. पुण्यच तुम्हाला देवाकडे घेऊन जातं. पुण्यामुळेच तोंडात देवाचं नाव येतं. आणि म्हणून संतांचा नामजप करा. संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवान होता. तुम्ही पुण्यवान अर्थात पुण्यवंत झाले. संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवंत होता. तुम्ही पुण्यवंत झाले की पुन्हा देवाचं नाव संताचं नाव जास्त तोंडात येतं. पुन्हा अजून पुण्यवंत होता. या पुण्यानं अजून देवाचं संताचं नाव तोंडात येतं. पुन्हा अजून पुण्यवंत होता. या पुण्यानं अजून देवाचं संताचं नाव तोंडात येतं. अजून पुण्यवंत होता. दिस इज कॉल्ड ॲज ए व्हिसियस सायकल. ही व्हिसियस सायकल एंडलेस आहे. पुण्यानं संताचं देवाचं नाव, संताच्या देवाच्या नावानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा संताचं देवाचं नाव, पुन्हा पुण्य. हे राडगाडगं चालूच असतं. तुम्ही अगाध अगाध गडगंज पुण्यवान बनता. एंडलेस असते. संताच्या देवाच्या नावानं पुण्य, पुण्यानं पुन्हा संताने देवाच्या नावाची गोडी, या नावानं पुन्हा पुण्य, पुन्हा पुण्यानं संताने देवाच्या नावाची गोडी. दिस इज अ व्हिसियस सायकल. आणि तुम्ही वरचेवर 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 पुण्यवंत बनत राहता. आणि मग पुण्यवंत बना. मग पुण्यवंत बनायचं तर कशाने? घेता सज्जनांची नावे. आता संतांचं नाम जप करा. ज्ञानदेव तुकाराम आवडीनं म्हणा पुण्यवंत व्हाल. पुण्य कशाला लागतं? तर सगळ्याच गोष्टीला लागतं. भाग्य ते तर विलास. भाग्य असेल तर विलास आहे, श्रीमंती. मग भाग्य घडतं कशानं? तर पुण्यानं. म्हणून लौकिक जीवनातही पुण्यानंच तुम्हाला श्रीमंती आणि पदं लाभतात. आणि पारमार्थिक जीवनातही पुण्यानंच तुम्हाला संत आणि देव भेटतो. आणि म्हणून तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्म जोडे. वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. इथं काही जे मिळतं ते फक्त पुण्याने. आणि म्हणून पुण्य चलन आहे, पुण्य कॅश आहे. आणि चलन कॅश असल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. पैसा असल्याशिवाय काही मिळत नाही संसारात. तसं पुण्य असल्याशिवाय संसारात आणि परमार्थात काही मिळत नाही. म्हणून पुण्यवंत बनायचे, तुम्हाला सगळं मिळेल. पुण्यवंत बनले की सगळं मिळते, संसारातलं आणि परमार्थातलं. संत भेटतात, देव भेटतात पुण्याच्या बळावर. म्हणून पुण्यवंत बना. मग पुण्यवंत बनायचं कसं? तर घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत बनायचं कसं? तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल. सज्जन म्हणजे संत. सज्जन म्हणजे संत. संतांची नावं घ्या, पुण्यवंत व्हाल. आणि पुण्यानं तुम्हाला सगळं मिळेल, संसारातलं आणि परमार्थातले. द्रष्टा विजय हो आहे. हे कशाने घडतं? द्रष्टा विजयी पुण्यानं. आणि पुण्य कशानं? संतांचा नाम जप, देवाचा नाम जप, सत्कर्मानं आणि परोपकारानं. हे सगळं करा, पुण्यवंत व्हाल. पुण्यानं लौकिक आणि परमार्थिक सगळ्या गोष्टी मिळतात. संसारात ती भरभराट होते. नाना प्रकारची पदही मिळतात, संतही भेटतात, देवही भेटतं. पुण्याचा जय जयकार असो. पुण्याचा जय जयकार असो. पुण्य ही खरी श्रीमंती आहे. पुण्य तुम्हाला श्रीमंत बनवतं का? पुण्य श्रीमंत असते. आणि मग पुण्यवंत व्हा. मग पुण्यवंत व्हायचं तर काय करा? सज्जनांची, संतांची नावं घ्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. निरंतर जाप करा ज्ञानदेव तुकाराम या नावाचा. काय होईल? पुण्यवंत व्हाल. पुण्यवंत व्हाल. सगळं मिळेल, लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही मिळेल. आपण बोलून गेलो. मोठी गमतीची गोष्ट. हे पुण्य जे आहे हे डोळ्याला न दिसणारी गोष्ट आहे. पुण्य कधी दिसले कुणाला? नाही.
पण पुण्याचा प्रभाव दिसतो. कसा दिसतो? तुकोबराय म्हणतात की भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात मिळणाऱ्या भोगावून ओळखायला येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत का पुण्यवान आहेत. या जन्मात नशीब फडफडायला लागले, संसारात सगळं उपलब्ध आहे, नाना प्रकारची पदं मिळत आहेत, मागचे पुण्यवान आहेत. या जन्मात संसारात हालापेस्ट आहेत, भिकारी झाले, मागचे पापी आहेत. या जन्मात हालापेस्ट आहेत, अनुमान प्रमाण काढायचं, मागचे पापी आहेत. या जन्मात सगळं मिळतंय, सगळं अनुकूल आहे, अनुमान काढायचं, मागच्या जन्मातले पुण्यवान आहेत. मग पुण्य दिसलं का? नाही दिसलं. मग कुठं धूर निघतोय? अनुमान प्रमाण काय, कुठंतरी आग लागली म्हणून धूर निघतोय. नशीब फळफळलंय, संसारात भरपूर मिळतंय, पदं मिळतात, पैसा मिळतोय, अनुमान काढायचं का मागच्या जन्मातला पुण्यवान आहे. या जन्मात दरिद्री आहे, भिकारी आहे, अनुमान काढायचं मागच्या जन्मातलं पापी आहे. मग पाप पुण्य दिसलं का? नाही. मग काय दिसलं? त्याचा प्रभाव दिसला. आणि मग भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखायला येतं ते मागचे पुण्यवान आहेत का पापी आहेत. ज्ञानोबराय म्हणतात की झाड जाणी जे फुले, माणसं जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून फुलाची जात, कोणत्या झाडाला फुल आलंय, झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय लपले, बरं वाईट ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं तुम्ही मागचे पापी का पुण्यवान. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. बरोबर आहे. भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मग पुण्य पाप या न दिसणाऱ्या अगोचर गोष्टी आहेत, दृष्टी अगोचर आहेत, त्या गोचर नाहीत, डोळ्यांनी दिसत नाहीत, अगोचर आहेत, न दिसणाऱ्या आहेत, पण त्यांचा प्रभाव दिसतो, अनुमान असतो. वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाकाचे बहाळी बहार दिसे. बरोबर आहे. वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाकाचे बहाळी बाहेर दिसे. झाडाच्या मुळीला जमिनीत पाणी सापड, कशाने ओळखायचं? ते शाकाची बहाळी बाहेर दिसे. फांद्या, पानं, फुलं यांना टवटवी आली, समजून घ्यायचं की झाडाच्या मुळाला पाणी सापड. अनुमान प्रमाण. झाडाला टवटवी आली, समजून घ्यायचं मुळीला पाणी सापड. जीवनात सगळं अनुकूल आहे, सगळं मिळतंय, पद प्रसिद्धी, पैसा आदला, मुखात देवाचं नाव बी येतंय, सगळं अनुकूल आहे, समजून घ्यायचं मागचं पुण्यवान आहे. काहीच मिळत नाही, भिकार चोटे, समजून घ्या मागचं पापी आहे. आणि म्हणून इथं पुण्याचं साम्राज्य आहे. तुकामाने येतं सत्वाचे साम्राज्य, करावा परमार्थ अहर्निशी. तुकामाने येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. आणि सत्वातून पुण्य जन्माला येते. म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत असे म्हणे श्रोतसम. बरोबर आहे. म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत असे म्हणे श्रोतसमो. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. तुकोबाराय म्हणतात येतं तुकामाने येतं सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. इथं सत्वगुणाचं सामर्थ्य, पण परमार्थ करा, देवाचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल, संतांचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल. आणि पुण्यानं सगळं मिळतंय, सगळं मिळतं. अहो जनावर सुद्धा, समजा एखादा मनुष्य पुण्यवान आहे, मोक्ष मिळाला नाही, मेला, आणि कुत्रं मांजर घोडा झाला, एखादा जनावर झाला, तर जुन्या काळी तांग्याची जुडी असायची, बैल पाळलेले. बाकीच्या बैलाला वेगळी वैरण, बाकीच्या बैलाला वेगळा कडबा घास. पण तांग्याचे बैल जे असायचे त्यांना वेगळा घास, वेगळं गवत, वेगळी वैरण, वेगळी पेंड, वेगळा खुराक. ताजे भोग बैल असायचे गोटीसारखे. भाग्य आहे त्या बैलाच, मागच्या जन्मातला मनुष्य. ते बैल मागच्या जन्मात जेव्हा मनुष्य होते तेव्हा पुण्य केलेलं आहे, या जन्मात बैल झालेत. त्या पुण्याच्या बळावर मालक चांगला मिळाला, खुराक चांगला मिळते. अहो काही कुत्र्याला रस्त्याला भाकर खायला मिळत नाही, शिळे पाकं टाकलेलं शोधित राहतात. काही कुत्रे रोज मटण काय, बिस्किट काय, काय 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 खाऊ घालतं मालक त्याला.
कुत्र गादीवर आणि मालक जमिनीवर. का तर मालकाची पाठ दुखती. हाय रे दैवा, हाय रे दैवा. कुत्र गादीवर आणि मालक जमिनीवर, घोंगडीवर. का तर मालकाची पाठ दुखते. कुत्र गादीवर, कुत्र कारमध्ये, त्याला आंघोळ साबणीने. कुत्र्याचं भाग्य. कुत्र मागच्या जन्मात जेव्हा मनुष्य होतं तेव्हा त्या माणसाने पुण्य केलेलं आहे, ते फळत आहे आता. काही कुत्रे दारात आले की लोक हाड म्हणतात आणि शिवी घालतात. पण काही कुत्रे हातात घेऊन फिरवले जातात, गादीवर बसतात. मालक त्याची शी काढतो, आंघोळ घालतो, नाही ते खुराक घालतो खाऊ त्याला. पुण्य, पुण्य जोडा. पुण्याशिवाय काही मिळत नाही. मनुष्य जन्मातही आणि प्राणी जन्मातही पुण्याशिवाय काही मिळत नाही. पुण्य कॅश आहे. पुण्य बँक बॅलन्स आहे. तुमच्याजवळ साठवा किंवा भगवंताकडे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं की ते त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं. ते तुम्ही बँकेत टाकलं. भगवंताला अर्पण केलं म्हणजे बँकेत टाकलं. तुम्ही कॅश केलं, ते भगवंताजवळ डिपॉझिट केलं, ते कामाला येईल तुम्हाला. म्हणून पुण्य करा. अहो तुम्ही पालखीमध्ये बघा, तुकोबाराची पालखी येते, ती बैलजोडी किंवा घोडा असतो. माऊलीच्या पालखीला घोडा असतो. लोक आधी त्या बैलाच्या आणि त्या बैलगाडीच्या पाय पडतात. हो, आधी घोड्याच्या पाय पडतात. जसं जमेल तसं, ज्याला जे साधलं ते. आधी पादुकाच्या किंवा घोड्याच्या गाडीच्या. पण राहिलं माऊलीच्या पादुकाच्या पाय पडायला लयच गर्दी असेल, लोक घोड्याच्या पाय पडतात आणि घोड्यालाच माऊली समजतात. त्या बैलालाच तुकोबाऱ्या समजतात. त्या बैलगाडीच्या दांडीला हात लावतात, त्या दांडीला तुकोबाऱ्या समजतात. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळ्या जगत संतांनी पांडुरंगानेच व्यापले. पण काय महात्म्य त्या बैलाचं, त्या बैलगाडीच्या, त्या बैलाचं, तुकोबाराच्या पालखीच्या बैलाचे पाय पडतात. आणि दुसरे आपल्या दावणीला असलेले बैल अवताल झोपले कणाकण चापकाने हाणतात बैलाला. मार खाणारा बैल मागच्या जन्मातला पापी, माणूस असताना पाप केले, आता मार खातोय. पण माऊलीच्या पालखीला घोडा झोपलाय किंवा बैल झोपलाय, तुकोबाराच्या पालखीला खाद्य चांगले मिळते, त्यांची सेवा केली जाते, लोक त्यांच्या पाय पडतात. ही जनावरं मागे माणसं असताना पुण्यवान होती. पुण्य कामी येतं. मनुष्य जन्मात ते कामी येतं, प्राणी जन्मात ते कामी येतं. पण पुण्य जोडा. ते दिसत नाही. आपल्याला वाटतं पुण्य पुण्य पुण्य, दिसत नाही. दिसणाऱ्या वस्तूवर आपण विश्वास ठेवतो. लाईट दिसते का? बोट लावून बघा, वायरला बटन चालू करा, बोट लावा, दणका देते का नाही? दणका देते ना. मग तसं अनुमानप्रमाणे दणका बसला हाताला, करंट झटका बसला, समजून घ्यायचं लाईट आहे. पण दिसत नाही, तरी तिचा परिणाम जाणवतो. पुण्य दिसत नाही, पण भाग्य फळफळतं, परिणाम दिसतो पुण्याचा. पाप पुण्य परिणामातून ओळखायचे. धर्मराज बोलतात की घराणा फुला दोही माझारी लेठाई, धृती न दिसे काही तरी ते न म्हणू नये. नाक आणि फूल यांच्यामध्ये सुगंध असतो, तो दिसत नाही, मग सुगंध नाहीच का? घराणा फुला दोही माझारी लेठाई. नाकापुढे फूल धरलंय, नाकाच्या आणि फुलाच्या मध्ये सुगंध असतो, सुगंध दिसत नाही, पण तो नाही का? आहे. दिसत नाही पण आहे. तसं पुण्य दिसत नाही, पण पुण्याचा प्रभाव दिसतो चांगल्या रूपात. पाप दिसत नाही, पण पापाचा प्रभाव दिसतो वाईट रूपात. आणि म्हणून पाप टाळा, पुण्य करा, पुण्य जोडा. जीवनात प्रभाव दिसेल. संसार तर बरकत येईलच, पण संत आणि देवही भेटतील. आणि म्हणून पुण्य जोडा, पुण्यवंत व्हा. तर पुण्यवंत व्हायचं तर काय करा? घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत कशाने व्हावं? तर संतांच्या नाम जपानं तुम्ही पुण्यवंत होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ज्ञानदेव तुकाराम म्हटलं तर ज्ञानदेव देतो,
अनेक फायदे. पुण्याशिवाय काही मिळत नाही, पुण्याने सगळं मिळतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटले, देव तुम्हाला ज्ञान देऊन टाकतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. याच्यापेक्षा काय पाहिजे आता? ज्ञानदेव तुकाराम अशी महासंत म्हणजे न भूतो न भविष्यती, असे संत झाले नाही, होणारे नाहीत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरा ह्याच्या नुसत्या नामजपानं तुकाराम तुकाराम म्हटलं की यम चळचळ कापड, यम चळचळ कापतो, थरथर कापतो. जय आम्हाला सगळे जग थरथर कापतं, तो यम तुकोबरानं थरथर कापतो. तुकोबराच्या नुसत्या नामानं थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाला घाम सुटतो तुकोबराच्या नावानं. आणि म्हणून तुकोबरा आहेत, ज्ञानोबा आहे, मोठे आहेत, महान आहेत, त्यांची नावं घ्या. आम्ही त्यांच्या एवढं मोठं होतो. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हा संतांचा मोठेपणा आहे. ते त्यांच्या इतकं मोठं करतात. दे आपली योग्यता, विपाये जरी आठवेला चित्ता, तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू अते. संत फार उदाहरण दयाळ असतात. ते संत 100% असतील तर तुम्हाला 99% बनवतात असं नाही, तुम्हाला 100%च बनवतात. आपणासारखे करीती तात्काळ, ते जितके मोठे आहेत तितकंच तुम्हाला मोठं करतात. नगभरे त्यांच्यापेक्षा छोटं ठेवत नाहीत, तुम्हाला त्यांच्या इतकंच मोठं करतात. आपणासारखे करीती तात्काळ, हा मोठेपणा आहे. आणि म्हणून संत शरणागती करायची, संतांच्या नामाचा जाप करायचा. आपण पुण्यवंत होतो आणि पुण्याने सगळं मिळतं. लौकिक जीवनात आणि पारमार्थिक जीवनात दोन्ही गोष्टी आहेत. यू कॅन अचीव्ह एनिथिंग अँड एव्हरीथिंग. संतांच्या नामाचा जप करा, पुण्यवंत व्हाल.